पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। संगमेश्वराच्या चरणी 11,000 दिव्यांची आरती, तापी काठावर भक्तिभावाचा महासागर। अकरा 11,000 दिव्यांच्या प्रकाशात उजळला संगमेश्वर। आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते महाआरती संपन्न। दीपांच्या महासागरात न्हालेला तापी काठ। संगमेश्वर महाआरतीत हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग। प्रकाशा येथील तापी नदीकाठी असलेल्या प्राचीन संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात दीपावलीच्या वसुबारस दिनाचे औचित्य साधून एक अविस्मरणीय सोहळा पार पडला। तब्बल 11,000 दिव्यांची रोषणाई करीत संपूर्ण परिसर उजळून निघाला होता। या अद्भुत प्रकाश सोहळ्यात माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते संगमेश्वर महाआरती भक्तिभावाने संपन्न झाली। तापी आरती सेवा समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात तापी काठावर सुरेख सजावट, फुलांचे तोरण, भजनी मंडळांचे गजर आणि हर हर महादेवच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले होते। सायंकाळी 7च्या सुमारास सुरू झालेल्या आरतीत हजारो भाविकांनी दीप प्रज्वलन करत ओम नमः शिवायचा नाद घुमवला। या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम सभापती हेमलता शितोडे, माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, तापी आरती सेवा समितीचे पदाधिकारी सुनील पाटील, विजय पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष खंडू पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। आरतीनंतर झालेल्या भजन संध्येत स्थानिक कलाकारांनी भक्तिगीते सादर करत भाविकांना मंत्रमुग्ध केले, तर आकाशात झळकणाऱ्या फटाक्यांच्या आतिषबाजीने संपूर्ण परिसर रंगला। दीपांच्या प्रकाशात तापी नदीकाठ चांदण्यासारखा झळकत होता, तर संगमेश्वर मंदिराच्या शिखरावरून उठणाऱ्या आरतीच्या ज्योतींनी सर्वांचे मन भारावून टाकले। या प्रसंगी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी उपस्थित भक्तगणांना दीपावलीच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले। त्यांनी सांगितले की अशा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजातील ऐक्य, श्रद्धा आणि संस्काराची जोपासना होते। संगमेश्वराची आरती ही केवळ धार्मिक कार्यक्रम नसून ती समाजाला एकत्र आणणारी दिव्य परंपरा आहे। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तापी आरती सेवा समितीचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि ग्रामस्थ यांचे कौतुक व्यक्त करण्यात आले। दीप प्रज्वलनाने झळकलेल्या तापी काठावरील सोहळ्याने भाविकांच्या मनात सदैव उजळून राहणारी आठवण निर्माण केली। तापी माईच्या आरतीसाठी आणि दीपोत्सवाच्या निमित्तानं आलेल्या सर्व भाविकांचं, वडीलधाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। आणि सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे भेटीसाठी इथे उपस्थित आहे आणि म्हणून मला निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी प्रचंड मताने निवडून दिलं, त्याबद्दल मी मनापासून स्वागत करतो। आपली संस्कृती, आपली परंपरा हजारो वर्षापासून तापीच्या किनारी केदारेश्वर मंदिराच्या त्या ठिकाणी पूजा अर्चना आरती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होत होत्या आणि कित्येक वर्षापासून ही परंपरा होती। त्या ठिकाणी काही वेळेला आरती पण होत होत्या, परंतु आपण बघितलं असेल गोदावरीच्या तीरावर, यमुनाच्या तीरावर मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या नद्यांच्या किनाऱ्यावर या माथ्यांच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आरत्या होत होत्या। म्हणून आपण हे नाशिकला खूप वर्षापासून आरती होत होती। आपण तिथून बरेच भक्त मंडळी आली, त्यांचं मार्गदर्शन केलं, त्यांच्याकडून आपण विविध आरत्या करायच्या, आरत्याचं मार्गदर्शन घेतलं आणि मार्गदर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी आपण 1.5 ते 2 वर्षापासून तापी माईची आरती या ठिकाणी करतोय। एक नद्यांचं त्या आपण त्यांना माता म्हणतो, त्या मातांच्या रूपाने आपल्याला एक देशभक्ती, एक संस्कृती आणि सर्व हिंदू बांधव एकत्र यायला निश्चितपणानं एक संघटनात्मकच्या दृष्टीने आणि आपली संस्कृती टिकवण्याच्या दृष्टीने आणि हिंदुत्वाचं प्रेम आपल्याला निश्चितपणानं या ठिकाणी आपल्याला करता मिळतंय, एक संघ होण्यासाठी मिळतंय आणि म्हणून या आरतीची प्रथा या ठिकाणी सुरू केली। मी सर्वप्रथम या ठिकाणी तापी माई आरतीचे जे समितीचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सदस्य
त्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी सर्वांना हिंदू बांधवांना एकत्र आणून या ठिकाणी विविध आरतीच्या रूपानं आपण पूजा करत असतो। त्याचबरोबर प्रकाशकारांचेही मनापासून मी आभार मानतो की प्रत्येक घरातील माणसाच्या या प्रकाशामधून निश्चितपणाने याच्यामध्ये सहभाग असतो आणि एक बंधुत्वाचं प्रेम आणि आपल्या तापी मायाबद्दल या ठिकाणी आत्मीयता आणि एक श्रद्धा या ठिकाणी आपल्यामध्ये निर्माण झाली आहे।